हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे आणि आता आपल्याला श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे. सेवा तर करायची आहे, परंतु एक म्हणजे ताई आहे, त्यांनी मला कमेंट केली होती की ताई म्हणजे त्यांना नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता जो आपला मोठा नवनाथ ग्रंथ असतो त्याचं पारायण त्यांना करणं शक्य नाही असं त्या मला म्हणाल्या. म्हणजे तो खूप मोठा ग्रंथ आहे. तो ग्रंथ मोठा असल्यामुळे त्यांना ते पारायण करणं शक्य नाही, कारण त्यांचं बाळ लहान आहे. तर त्यांना जो छोटा ग्रंथ आहे आपल्या गुरुमाऊलींनी करून दिलेला, तर या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं त्यांना पारायण करायचं आहे. तर आता बऱ्याच जणांना असं होतं की नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं. पारायण हे कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. या पारायणाचे बऱ्याच जणांना दिव्य अनुभव आलेले आहेत. तर त्या ताईंना याचं पारायण करायचं आहे, परंतु याचं सुद्धा त्यांना करणं शक्य नाही. ते म्हणतात की एका बैठकीत मला करणं शक्य नाही या ग्रंथाचं. तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मी करेल. आता आज जो मी म्हणजे माहिती देणार आहे ती म्हणजे नवनाथ ग्रंथात 9 अध्याय आहेत. तर ते 9 अध्याय पठण न करता तुम्ही दररोज म्हणजे श्रावण महिन्यात एक अध्याय कशा पद्धतीने पठण करू शकतात ही माहिती देणार आहे. त्यांना सुद्धा तशाच पद्धतीने करायचं आहे. त्यांना शक्य नाही 9 अध्याय एका बैठकीत एका दिवसात पठण करणं, कारण 9 अध्याय पठण करायला 1.5 ते 2 तास लागतात. तुमच्या पठणावर आहे. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला श्रावण महिन्यात नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या ग्रंथाचं म्हणजे 9 दिवसात तुमचा एक पाठ होईल, एक पारायण होईल. 9 अध्याय करणं म्हणजे एक पाठ करणं म्हणजे एक पारायण करणं. तर तुम्ही दररोज नित्यनेमाने एक अध्याय पठण करणार तर तुमचं 9 दिवसात एक पारायण होणार आहे, म्हणजे एक पाठ. आता विचार करा, श्रावण महिना अजून संपायला वेळ आहे, म्हणजे एकच सोमवार आपला गेला आहे. अजून 3 आठवडे आहेत. 3 आठवड्यात तुमचे 2 ते 3 पारायण आरामात होत आहेत. तर हे दररोज एक अध्यायाचे कशा पद्धतीने पठण करायचे, याचे नियम अटी काय आहेत आणि याचे फायदे काय आहेत, म्हणजे नवनाथ ग्रंथ पठण केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. आता हा अध्याय पठण करायचं दररोज नित्यनेमाने, तर महिलांच्या मध्ये पिरियड्स येऊ शकतात, सूतक विटाळ काही असतं, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ म्हणजे काय, तर ही एक मिलिटरी फोर्स आहे. म्हणजे हे जे नवनाथ आहेत तर हे आपलं प्रत्येक गोष्टीतून रक्षण करत असतात. म्हणजे आपल्यावर वाईट बाधा होऊ नये, वाईट शक्ती आपल्यावर हावी होऊ नये. बघा, अमावस्याला बऱ्याच जणांवर करणी बाधा होत असते, तर ती होऊ नये. नजर दोष म्हणजे कोणाची नजर लागते. आता कोणी आपल्याबद्दल वाईट बोलतं, जसं घराला नजर लागते तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा नजर लागत असते. तर या गोष्टी होतात. किंवा अपघात होणे म्हणजे अकाली मृत्यू होणे. आता आपण बघत आहोत की म्हणजे बऱ्याच जणांचे म्हणजे ॲक्सिडेंट होत असतात किंवा कोणावर काहीतरी अत्याचार होतात. आता महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा काही ना काही घटना आपल्याला बघायला मिळत असतात. तर हे जे मिलिटरी फोर्स आहे हे आपलं संरक्षण करत असतात. म्हणजे आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा दत्त महाराज, नवनाथ महाराज आपलं रक्षण करत असतात. आपल्यावर कोणती बाधा ते होऊ देत नाही, किंवा तुमच्यावर कोणती बाधा असेल तर ती दूर होते. अशा गोष्टी होत असतात. आणि यानंतर तुमच्या घरात निगेटिव्हिटी आहे ती दूर होणार आहे. असा हे नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे. आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला अगदी छोटासा करून दिलेला आहे. या ग्रंथाच्या पठणाने वाईट शक्तींचा नाश होतो. पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तो सुद्धा दूर होतो. म्हणजे आपल्या घरात जेव्हा आपण याचं पठण करतो, तुम्ही याचं पाठ करणार किंवा याचे दररोज एक अध्याय पठण करणार, तर तुमच्या घरातली सगळी इडापिडा दूर होणार आहे. तुमच्या घरात जे काही विघ्न येत आहेत, म्हणजे कोणाला नोकरी लागत नाही, संततीचे प्रॉब्लेम, काही ना काही प्रॉब्लेम आहेत, घरात खूप कटकटी होत आहेत, तुम्हाला घरात राहणं असह्य झालं आहे, तर नक्कीच तुम्ही हे पठण करू शकता. आता हे पठण कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या दिवशी करायचं. आता तुम्ही नवनाथ याचं म्हणजे 9 अध्याय आहेत, तर याचा अध्याय कधीपासून सुरुवात करणार.
आता मेन म्हणजे याची पूजेची मांडणी करायची का, तर पूजेची मांडणी काहीच करायची गरज नाही. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं, किंवा नसतील तुमच्याकडे त्यांचा फोटो मूर्ती तरी काही हरकत नाही. धूपदीप लावायचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, नसेल शक्य तर तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. देवासमोर बसायचं आणि बसल्यानंतर धूपदीप लावल्यानंतर एक स्वच्छ आसन घ्यायचं. आता याचं पठण तुम्ही सकाळी करू शकता, सायंकाळी करू शकता. जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्पसुद्धा करू शकतात की श्रावण महिन्यात म्हणजे संकल्प करायचा, श्रावण महिन्यात मी याचे तुम्ही किती पाठ करणार ते सांगायचं आहे. याचं तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11, 21, 51 किंवा 108 पाठ करू शकता. श्रावण महिना संपला तरी चालेल, तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता. जेवढे पाठ करणार तेवढं तुम्हाला सांगायचं आहे महाराजांना, आणि तुमचं दुःख संकट सांगायचं आहे. ते नक्कीच तुमचं ते दूर करतील. संकल्पयुक्त सुद्धा म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे तुम्हाला, आणि त्यानंतर याची सुरुवात करायची. म्हणजे एक पाठ करायचा. आज एक पाठ केला, पहिला अध्याय म्हणजे पाठ नाही, अध्याय. आता पहिला अध्याय तुम्ही आजपासून सुरुवात केली, आज संकल्प केला तर आज एक अध्याय पठण करायचं, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा पठण करायचा. अशा पद्धतीने करायचं. मध्ये महिलांचे 4 दिवस पिरियड्स आले तर ते दिवस सोडून द्यायचे. 3 तुमचे अध्याय झाले, चौथ्या दिवशी पिरियड्स आले तर 4 दिवस झाल्यानंतर केसांवरून पाणी घ्यायचं आणि चौथा अध्याय पठण करायचा. अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला. तुम्ही याचं पठण सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, सायंकाळी करू शकता. तर तुम्ही दररोज नित्यनेमाने याचं पठण करणार एक अध्याय, तर तुम्हाला संकल्प करायचं काही गरज नाही. दत्त महाराजांसमोर बसायचं आणि तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्हाला काय त्रास आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि आता हे झालं, पठण झालं तुमचं. म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात तुम्हाला जेवढे याचे पाठ करायचे तेवढे तुम्ही केले. त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जा किंवा स्वामींच्या केंद्रात जा आणि तिथे जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर न्यायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे याचं उद्यापन वगैरे करायची काही गरज नाही, फक्त मंदिरात जायचं. आपण काही संकल्पयुक्त केलं नाही, आपण फक्त एक सेवा म्हणून करत आहोत. फक्त नियम काय पाळायचा, महत्त्वाचं म्हणजे नियम. आपण नियमांनाच खूप घाबरतो. नियम पाळण्यासाठी आपण म्हणजे नियम पाळायचा नाही आहे, त्यामुळे आपण काय करतो, सेवाच करत नाही, ही गोष्ट करतो. तर असं करू नका. आता श्रावण महिन्यात तुम्ही मांसाहार करणार नाही, बाकी जमिनीवर झोपायची गरज नाही, कांदा लसूण वर्ज्य करायची तुम्हाला काही गरज नाही. आणि पूजेची मांडणी तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, नसेल इच्छा तर तुम्ही एक अध्यायसुद्धा पठण करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. काहीच म्हणजे 3-4 पानांचा एक अध्याय आहे, अगदी म्हणजे सोपा आहे पठण करायला. सगळ्यात आधी स्वामी स्तवन पठण करायचं, त्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ करायची, त्यानंतर आपल्या कुलदेवीची एक माळ आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे, त्यानंतर शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः याची एक माळ जप करायचा, आणि गणपती अथर्वशीर्ष याचं एकदा पठण करायचं आहे. आता हे सगळं तुम्ही पहिल्या दिवशी पहिला अध्याय पठण करणार तेव्हा पठण करायचं आहे हे सगळं, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही करणार तर दुसऱ्या दिवसापासून 9 अध्यायपर्यंत फक्त अध्याय दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 9 अध्याय करायचे, म्हणजे 9व्या अध्यायापर्यंत. आणि त्यानंतर परत तुम्ही पुन्हा पहिला अध्याय सुरू करणार, तर हे सगळं तुम्हाला पठण करायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे. हे बघा, पहिला अध्याय आहे, 2 पानं झाले, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 पानांचा एक अध्याय आहे. म्हणजे एका दिवसात 8 पानं तुम्हाला पठण करायला मोजून फक्त 5 ते 10 मिनटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही. तर 10 मिनटं तुम्ही दररोज देऊ शकतात, किंवा म्हणजे हा श्रावण महिना आहे, एवढा श्रावण महिना तरी याचं पठण करा. बाकीच्याचे नियम काहीच नाही आहे. तुम्हाला उद्यापन वगैरे करायची गरज नाही किंवा पूजेची मांडणी करायची गरज नाही, फक्त नित्यसेवा, म्हणजे याची आपल्याला नित्यसेवा करायची आहे. जर तुम्हाला संकल्पयुक्त याचं पारायण करायचं असेल, तुमची कोणती इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ करते. तर बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या आहे, काही माझं सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब, आणि आपल्या भावना लाईव्ह फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.